ड्रग्ज प्रकरणाचं लंडन कनेक्शन समोर आलंय। पुणे पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। दिल्लीतून 140 किलो मेफेड्रोन ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी केल्याची कबुली अटक केलेल्या तिन्ही आरोपींनी दिली आहे। लंडनमध्ये अनेकदा ड्रग्ज पाठवल्याची ही माहिती तपासात उघड झाली आहे। तर विमानानं कार्गोद्वारे लंडनला 140 किलो ड्रग्ज पाठवलं गेलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, दिल्लीतून 140 किलो मेफेड्रॉनची तस्करी पकडण्यात आलेली आहे। काय अपडेट मिळतायत? बहुधा आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्लीतून थेट लंडनला ड्रग्जची ही तस्करी सुरू होती आणि ड्रग्ज हे अनेकदा लंडनला पाठवल्याचं उघड झालेलं आहे। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचं लंडन कनेक्शन समोर आलंय। पुणे पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, ड्रग्ज प्रकरणाचं हे लंडन कनेक्शन समोर आलंय, काय अपडेट मिळतायत? सुरुवातीपासूनच पुणे पोलिसांना याबाबतचे धागेदोरे जे आहेत ते मिळालेले होते, मात्र तपास अधिकृत माहिती जी आहे ती तपासामध्ये समोर आलेली नव्हती। जी मोडस ऑपरेंडी आता समोर आलेली आहे, दिल्ली हरियाणा या परिसरामध्ये कुरकुम येथे तयार झालेलं मेफेड्रोन जे आहे ते पाठवलं जायचं आणि तिथून फूड पॅकेट्समध्ये परदेशामध्ये हे ड्रग्ज जे ते कुरिअर केलं जात होतं। या संदर्भातली अधिकृत माहिती मिळवण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते। अखेर जवळपास 130 किलो मेफेड्रोन जे ते या कुरिअरच्या मार्गाने लंडनला गेलं असल्याची माहिती जी आहे, हवाई मार्गाने कुरिअर करून हे मेफेड्रोन पाठवलं असल्याची माहिती आता पोलिसांना तपासात उघड झाली आहे। त्याच्यामुळे या प्रकरणाचे परदेशातले कनेक्शन्स जे आहेत ते थेट एस्टॅब्लिश झालेले आहेत। पुण्यातल्या कुरकुम MIDC तयार झालेलं मेफेड्रोन हे लंडनमध्ये कंझ्युम केलं जात होतं, त्यावरून या प्रकरणाचं गांभीर्य जे आहे ते आपल्या लक्षात येऊ शकतं। आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा ड्रग्जचं रॅकेट जे आहे ते चालवलं जात होतं। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।